सन्मानाचा कार्यक्रम घेतला यासाठी उपस्थित असलेले सर्व पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस वाहतूक पोलीस उपायुक्त श्री पंकज शिरसाट यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असेल. पोलीस अधिकारी आणि वाहतूक तज्ञ श्री विनोद विचारे आणि फक्त वाहतूक विभागालाच नाही तर परंतु सगळ्याच एजन्सीजना जागेवर आणणारे टोचणारे माझे मित्र श्री नरेंद्र मोने, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले माझे विद्यार्थी मित्र, पोलीस मित्र, सर्व कमिटीचे सर्व सदस्य आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, आपण कार्यक्रमाची सुरुवात आज केलेली आहे आणि मला असं वाटतं आणि डीसीपीने सांगितलंच की हा उपक्रम फक्त केवळ एक महिन्यापुरता न राहता हा उपक्रम पूर्ण वर्षभर चालायला हवा. ज्या संख्येने आपण केवळ ठाण्यामध्येच नाही परंतु कोणत्याही घरामध्ये जी जीवितहानी होत असते वाहतुकीच्या म्हणजे ॲक्सिडेंट्समध्ये अपघातांमध्ये ही बरोबर चिंताजनक बाब आहे. आपण 250 पर्यंत एक जागतिक महासत्ता होण्याचा प्रयत्न करणार आहोत, प्रयत्न करत आहोत. त्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे आणि अतिशय महत्त्वाचं असं आपले जे ह्युमन रिसोर्सेस आहेत, मनुष्यबळ आहे, ते प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. मनुष्यबळ आपण वाहतुकीच्या अपघातामध्ये आपण व्हायला होतो आणि फक्त आपल्या आयुष्यासाठी तिथे पूर्ण आपल्या देशासाठी खूप चिंतेची बाब आहे आणि म्हणून वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं ही केवळ आपली वैयक्तिक जबाबदारी नाही, ही आपल्या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी देखील आहे. कुठल्याही जर आपण अपघातासुद्धा सुरू पाहिलं त्यामध्ये 3 घटक असतात. एक वाहन असतं, दुसरा चालक असतो आणि तिसरा रस्ता असतो. रस्त्याबाबत आपण काही करू शकत नाही. वाहनाबाबत वाहन चेक करणं आणि वाहन चेक करून त्यानंतर रस्त्यावर आणणं हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीचे नियम जर आपण पाळले तर त्यानंतर केवळ आपला स्वतःच नाही, समोरच काही होत नाही, रस्त्यावर कोणाला देशात समोरच देखील प्राण आपण वाचू शकतो, कोणाला अपघात आपण टाळू शकतो. हे टाळण्यासाठी आपण जर आपल्याकडे पाहिजे तर मला वाटतं वाहतूक शाखेमध्ये तरी जे हॉटस्पॉट्स आहेत की ज्या ठिकाणी वाहतुकीच्या जे अपघात जास्त होतात, ज्या ठिकाणी जीवित झाले होते अशा ठिकाणचा अभ्यास केला होता. त्या ठिकाणी त्यांनी विशेष उपाययोजना करणं आणि त्यानंतर जीवितहानी होण्याचं टाळणं, त्या दोन्ही गोष्टी मला वाटतं वाहतूक विभागाने केलेल्या आहेत. परंतु तरी देखील वाहतुकीच्या ज्यामध्ये जीवितहानी झाल्याची वाहतुकीच्या स्पॉट्सची संख्या कमी जरी झालेली असेल तरी देखील त्यापर्यंत पुढे झालेली नाही आणि हे आपल्या दृष्टीनं मोठे चॅलेंज आहे. आपल्याकडे ठाणे आयुक्तालयाची स्पेशल प्रॉब्लेम आहे की जे बाकी ठिकाणी नसतात. म्हणजे वाहनांची संख्या जास्त असणं, दुचाकी असतील, 4 चाकी असतील, त्यांची संख्या जास्त असणे तर सगळीकडे झालेलं आहे. परंतु उत्तर महाराष्ट्र, मुंबईला उत्तर महाराष्ट्राची जोडणारा जो रस्ता आहे आपला आनंदनगर शेतकऱ्यातील भोटीकरणाचा हा आपल्या हातीमधून जातो. JNPT-पासून निघणारा उत्तर भारताचं सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक हे आपल्या हातीमधून जातं. त्यामुळं जड वाहनं, मध्यम वाहनं आणि हलकी वाहनं या तिन्ही वाहनांचा एक विशेष टाईपचा फ्लो आपल्याकडं वेगवेगळ्या वेळांमध्ये असतो आणि त्यामुळे बऱ्याच काही आपल्याकडे असतात. वाहतूक जॅम, ट्रॅफिक जॅम झाला या टाईपच्या त्यामध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. विशिष्ट वेळी ट्रॅफिक जॅम होतो हा एक भाग आहे. तो बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं रिक्षांसाठी व्यवस्थित थांबे आणि थांब्याची संख्या कमी आहे, हे आपले प्रॉब्लेम आहेत. परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जर वाहतुकीच्या नियमांचं आपण पालन केलं म्हणजे घोडबंदर रोड वगैरे ट्रॅफिक जॅम हा इतर कारणांबरोबरच वाहतुकीच्या नियमाचं पालन न किंवा यामुळे देखील होत असतो किंवा ट्रॅफिक जॅम वाढत असतो किंवा त्यानंतर जेव्हा ट्रॅफिक जॅम होतो तेव्हा तो लवकर संपत नाही किंवा तो क्लिअर व्हायला बराचसा वेळ लागतो. तर अशा जर गोष्टींचं जर आपण पालन केलं तर वाहतूक सुरक्षा हा एक भाग आहे, पण त्यानंतर आपल्या प्रत्येकाचा वेळ वाचणं हा देखील दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामध्ये आपण खूप काही करू शकतो. मला अतिशय आनंद वाटतो की NSSची मुलं आज मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आजचे आणि उद्याचे वाहतूक चालक ही सगळी मुलं असणार आहेत. यांनी जरी वाहतुकीच्या नियमांचं पालन करायचं ठरवलं, आपल्या आईवडिलांकडून वाहतुकीच्या नियमांचं पालन करून घ्यायचं ठरवलं तरी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक हा आपण करू शकतो. आता DCP साहेबांनी संख्या सांगितली जवळजवळ अराउंड 1,30,000च्या आसपास वाहतुकीचे केसेस आपण केलेले आहेत. परंतु केवळ केसेस करणं आणि दंड लावणं आणि दंड वसूल करणं त्याच्यामध्ये वाहतुकीची समस्या सुटेल असं नाही. त्यामध्ये प्रभावी शिक्षण,
जनजागृती करणं, उद्बोधन करणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर रेग्युलेशन करणं हा दुसरा भाग आहे आणि त्यानंतर मग एन्फोर्समेंट करणं म्हणजे दंड करणं वगैरे हा तिसरा भाग आहे. त्या दृष्टीनं आज जे जनजागृती मंडळाने जो संघटनेचा कार्यक्रम केला किंवा शिल्पणागा आणि जो माइंड्सचा आणि दुसरीकडे कार्यक्रम केला जनजागृतीचा तो देखील खूप महत्त्वाचा आहे. आणि मला असं बेसिकली सांगितलं की फक्त हा कार्यक्रम ठरण्यापुरता मर्यादित न ठेवता किंवा आजच्या कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता आपण पूर्ण आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉलेजांमध्ये हे कार्यक्रम घेऊन जाणार आहोत. त्यामुळे या उपक्रमाबद्दल मी सर्व अभिनंदन करतो. चांगला उपक्रम आपण घेतला ज्यामध्ये जास्तीत जास्त तरुणाई आपण सामील करून घेऊ शकतो. कारण याच्यानंतरची पुढची फ्युचर होप जी आहे फ्युचर लर्निंग जे आहे हे फॅशन पेटी पुढे फ्युचर लाईफ टुमॉरो आपण जे सांगितलं त्याप्रमाणे आज जर आपण मुलांना जागृत केलं आणि या मुलांनी त्यांच्या मुलांना जागृत केलं तर त्यानंतर भविष्यामध्ये होणाऱ्या ट्रॅफिकच्या अपघात आपण नक्की टाळू शकतो. जनजागृती आपण करू शकतो. बाकी आपले जे ड्राईव्ह आहेत ते चालू राहतील परंतु त्या ड्राईव्हपेक्षा सुद्धा लोकांना अवेअर करणं, मुलांना अवेअर करणं आणि त्यानंतर ट्रॅफिकच्या नियमांचं जास्तीत जास्त पालन करणं हा कार्यक्रम आज आपण सुरू केला आहे. हा वर्षभर आपण राबूया अशी आशा निमित्तानं व्यक्त करतो. आपण सर्वांना वाहतूक सुरक्षा मिळण्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अशी शपथ घेतो की मी वाहन चालक, पादचारी किंवा प्रवासी म्हणून प्रवास करताना प्रत्येक वाहतूक नियमाचे रस्ता सुरक्षेबाबत सूचनांचे नियमित पालन करीन. तसेच रस्ता सुरक्षेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करीन. जय हिंद. सर थोडक्यात सांगा, फक्त आकडे सांगा थोडं. ये ले घूम लगा शुभम. ओके, रोल 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 रोल. शुभम वरती घे बस. रस्ता सुरक्षा किंवा मोबाईल डिपार्टमेंट 3 गोष्टी जास्त दिलेल्या असतात त्याच्यावरच चालतं. पहिले चार्ज घेतला त्यावेळेस रेग्युलेशनचा विषय होता. ट्रॅफिक रेग्युलेटवर आम्ही हे केलं. त्याच्यानंतर की एज्युकेशनचा आहे. आता एज्युकेशनचाही आपण चालू केला आहे आणि एन्फोर्समेंटचा ही आपला कंटिन्यू चालू असतो. तर वाहतूक कोंडी इथे संध्याकाळी खूप असते, त्याच्यावर काय आता मार्ग झाला? वाहतूक कोंडी ही आता आपल्याकडे जी आहे ती जॉग्राफिकल कंडिशन्समुळे झालेली आहे. म्हणजे घोडबंदर रोडला जाणारी रस्ता आहे त्याच्यावर 2च लेन चालू ब्रिज आहे. त्याला 3 लेननी कनेक्ट करतो. त्याच्या पहिले 4 लेननी 5 लेननी कनेक्ट करतो. तर हे जे बॉटलनेक होतं त्याच्यामुळं आपल्याला इव्हनिंग आवर्समध्ये वाहतूक कोंडीचा सामना करायला लागतो. तो थोड्याफार प्रमाणात लेन कटिंग ब्रिज चढणीला प्रत्येक ब्रिज चढणीला 3 हात नाका असेल, नितीन कंपनी ब्रिज असेल किंवा राजवाडा ब्रिज असेल त्या चढणीला जर आपण लेन कटिंग केली नाही तर आपण वाहतूक कोंडीतनं बऱ्यापैकी आपलं निजात होईल. हेवी वाहनांना काहीतरी पुढे अटकाव करणार असतात थोड्या वेळासाठी. हेवी वाहनं हेवी जे वाहन आहेत हेवी वाहनं त्यांना काय अटकाव करणार असतं म्हणजे जे ट्रॅफिक जाम करतात. हेवी व्हेकलला आपण रात्री 9:30-10 पर्यंत जवळपास थांबून ठेवतो. 10च्या नंतर त्यांना आपण एंट्री देतो. पण मुंबईकडनं येणाऱ्या हेवी व्हेकल्सवर आपल्याला थोडंसं एन्फोर्स करता आणि प्रॉब्लेम येतो. कारण ऑलरेडी आपले रस्ते छोटे आहेत. हेवी व्हेकल जर रस्त्यात आलं तर आपल्याला त्यांना पासच करून द्यावं लागतं. आपल्याला दुसरा पर्याय नाही कारण परत त्यांना थांबून ठेवलं तर परत एक दुसरा बॉटलनेक आपल्याकडे क्रिएट होईल. किती कारवाई आतापर्यंत वर्षभरात आपण केलेल्या आहेत? सर काल झालेल्या अपघातामध्ये हेल्मेट न घातल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो? मी वेळोवेळी माझ्या भाषणात असेल आणि सगळ्यांना आवाहनही करतो की आपला साईड मिरर पेक्षा आपलं डोकं महत्त्वाचं आहे. पण तरीही त्या गोष्टीकडं बाईकस्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात बाईकस्वार जे हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा
हेल्मेट जो आहे तो त्या साईड मिररवर ठेवतात आणि पुढचं ब्लाइंड स्पॉटमध्ये जर हेवी व्हेकलच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये आपण वाहन चालवलं तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे. आपण सर्व पालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत. विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास 19,000 312 केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या. तरीही लोकांना समजत नाही आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की कृपा करून आपल्या 18पेक्षा कमी वयाच्या आणि ज्याच्याकडं लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये. अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. रिक्षा यांना महान उभे राहून भर पडते. शाळांसाठी काय अजून आव्हान करणार असतं? आपण शाळांसाठी जास्तीत जास्त बसेसनी ट्रॅव्हल करावं म्हणून स्कूल बसेसला जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन देत आहोत. आता ज्या ठिकाणी पार्किंग ग्राउंड्स अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण शाळेच्या प्रिन्सिपल्सला स्वतः भेटून कल्पना दिलेली आहे की त्यांनी आत घ्यावं. त्या ठिकाणी होतंय. पण ज्या ठिकाणी शाळेला ग्राउंडच नाही त्या ठिकाणी थोडीशी अडचण होती तरी त्यांना आपल्या बसेसमधनं स्टुडंट्स असतील त्यांना खाली उतरून इतर ज्या ठिकाणी रोडला सेटबॅक आहे ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंडिशन होणार नाही अशा ठिकाणी पार करण्याबाबत समज दिलेली आहे. ठीक आहे. ओके.